नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 फेब्रुवारी 2026 ते 15 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात तुम्ही कुटुंबासाठी नवीन घर खरेदी करू शकता. अशात तुम्ही घरातील सजावटीवर आपले काही धनही खर्च करू शकता. परंतु यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर काहीही फरक पडणार नाही. तुम्ही कुटुंबातील सदस्यांची मान प्रतिष्ठा प्राप्त करण्यात यशस्वी राहाल. बरेच व्यापारी या सप्ताहात आपल्या कुणी जवळच्या मित्राच्या मदतीने काही उत्तम गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. परंतु गुंतवणूक करण्याच्या आधी तुम्हाला लहान मोठी समस्या येऊ शकते. गरज पडल्यास तज्ज्ञांचे मत घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकटे राहण्याचा असेल. अशा परिस्थितीत आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलून या समस्येपासून मुक्त होऊ शकता. या सप्ताहात जुन्या रोगापासून काहीसा आराम मिळेल. उपाय: शुक्रवारी शुक्र ग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात आपल्या भागीदारावर नजर ठेवण्याची आवश्यकता असेल, अन्यथा तुम्हाला आर्थिक हानी होऊ शकते. विद्यार्थी परीक्षेच्या दबावाबरोबरच भविष्यासाठी आतापर्यंत टाळत असलेले आपले सर्व धडे वाचण्याचा ताण घेऊ शकतात. या सप्ताहात पैशाची अधिक आवश्यकता असेल, परंतु तुमच्याद्वारे पूर्वीच्या खर्चाने तुमच्याकडे धनाची कमतरता असू शकते. या सप्ताहात तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रातून लवकर घरी येण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील काही जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आरोग्य चांगले राहील. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा. उपाय: मंगळवारी मंगळ ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धनु राशी. या सप्ताहात तुम्ही प्रत्येक कार्य ऊर्जेने करताना दिसाल, परंतु काही गोष्टीमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात तुमचा स्वभाव थोडा खराब प्रतीत होऊ शकतो. आधीच्या दिवसात कामात जी समस्या येत होती ती या सप्ताहात पूर्णतः दूर होऊ शकेल. या सप्ताहात तुमच्यावर कामाचा बोजा थोडा वाढू शकतो. तुमच्या राशीतील जातकांना शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या समस्येपासून आराम मिळू शकेल. या सप्ताहात तुम्हाला व्यर्थ कार्यापासून बचाव करून धनाचा योग्य वापर करण्याची आवश्यकता असेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती धनाची मागणी करू शकतात. उपाय: नियमित 21 वेळा ओम गुरुवे नमःचा जप करा. मकर राशी. तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या इच्छांना अधिक महत्त्व देऊन आपल्या योजना राबवता, परंतु या सप्ताहात तुमचे असे करणे तुम्हाला अधिक समस्येत टाकू शकते. आपल्या कुटुंबातील सदस्याला काहीही ठरवू देऊ नका. यावेळी तुम्हाला आपल्या कामावर एकाग्रता ठेवण्याची आवश्यकता असेल. कार्यक्षमता आणि रचनात्मकतेचा विस्तार होऊ शकेल. अशात उत्तम लाभ घेऊन प्रत्येक संधीचे सोने करा.
या सप्ताहात तुमच्या राशीतील जातकांच्या जीवनात आर्थिक पक्षाला घेऊन येणाऱ्या आव्हानांना दूर कराल. आरोग्याला घेऊन थोडी अधिक काळजी घ्यावी लागेल. आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. उपाय: शनिवारी दिव्यांग लोकांना भोजन द्या. कुंभ राशी, या सप्ताहात ऑफिसमध्ये इकडच्या तिकडच्या गप्पा करणे टाळले पाहिजे. तुम्हाला आपल्या बऱ्याच विषयांना समजण्यात येणाऱ्या समस्येपासून सुटका मिळेल आणि तुमचे मन शिक्षणात अधिक लावण्यात तुम्ही यशस्वी राहाल. या आठवड्यात आपल्यासमोर एखादी व्यक्ती नवीन योजना घेऊन आपल्याला नवीन कायदे दर्शवू शकते. अशा परिस्थितीत घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. या सप्ताहात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. मानसिक शांतीसाठी शरीराला तणाव देण्याच्या ऐवजी तणावाच्या कारणांची माहिती घेऊन समाधान करणे योग्य राहील. या सप्ताहात स्वतःला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित 44 वेळा ओम मंदाय नमःचा जप करा. मीन राशी, या पूर्ण सप्ताहात समस्यांनी आराम मिळू शकेल. ही वेळ तुम्हाला भाग्याची साथ देईल. कमी मेहनतीनंतर शुभ फळ प्राप्त करण्यात यशस्वी राहाल. यशाच्या बऱ्याच संधी मिळू शकतील. कमाईमध्ये वृद्धी होण्याने तुमच्या जीवनात खर्चाचा प्रभाव दिसणार नाही. या आठवड्यात तुमची वागणूक पाहून इतरांना आनंद वाटेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला आतून गुदमरल्यासारखे वाटेल. कामाच्या क्षेत्रात मन लावण्यात अडचणी येऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना अनुकूल संधी मिळण्याची शक्यता राहील. उपाय: नियमित 21 वेळा ओम बृहस्पते नमःचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.